ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या। गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोनाचं घोसाळकरांसोबत आधी फेसबुक लाईव्ह मध्ये गोळीबाराचा थरार। पैशांच्या वादातून मॉरिस नोरोनाचा अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, तर स्वतःवर गोळी झाडत मॉरिसची आत्महत्या। मॉरिसचा पीए मेहुल पारिक, रोहित सासूसह अंगरक्षक मिश्राही पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांनी एक बंदूक आणि 2 जिवंत कारतूस केली जप्त। अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं उघड। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी घेतली घोसाळकर कुटुंबियांची भेट। थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। घोसाळकर यांची हत्या हे ठाकरे गटातलं गँगवॉर। उदय सामंत यांचा गंभीर आरोप। मॉरिसचं उदात्तीकरण सामनानंच केलं, सामंतांनी सादर केली कात्रणं। गोळीबार प्रकरणाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी। योग्य चौकशी होणार, विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचं उत्तर। महाराष्ट्र हे गुंडांसाठी चालवलेलं राज्य। घोसाळकर गोळीबार प्रकरणी संजय राऊत यांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। वैयक्तिक वैमनस्यातून गोळीबाराची घटना, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य, फडणवीसांचं आवाहन। तपास सुरू असल्याची माहिती। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींचा निषेध। राज्यात प्राथमिक शाळांच्या वेळा बदलणार, सर्व माध्यमांचे 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। माजी पंतप्रधान नरसिंहराव चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न, तर कृषी वैज्ञानिक MS स्वामीनाथन यांचाही भारतरत्ननं होणार सन्मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।